इन क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार श्री सुनील उतेकर साहेब बोरावळे यांच्याकडून 1500, कै हाबप्पा हरिभाऊ नारायण उतेकर गुरुजी यांच्या स्मरणार्थ श्री दीपक दादा उतेकर यांच्याकडून 5000, ज्ञानदेव तुकाराम उतेकर यांच्याकडून 5555, सालेकर परिवार घागरकोंड यांच्याकडून 2 दिवसाच्या पाण्याची व्यवस्था, श्री संदीप सुतार साखर सुतारवाडी यांनी 5000, ग्रुप ग्रामपंचायत बोरावळे उपसरपंच श्री सचिन पांडुरंग जाधव यांच्याकडून 2100, श्री धोंडीराम आबा जाधव यांनी 1111, कै इंदिराबादी गोविंद उतेकर यांच्या स्मरणार्थ कुमार ओमकार गंगाराम उतेकर यांच्याकडून 1111, श्री शंकर साणे वाकण 1001, श्री नितीन विश्वासराव यांच्याकडून 1001, श्री गंगाराम दिनकर उतेकर यांच्याकडून 1111, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री सुनील सीताराम चव्हाण साहेब यांच्याकडून द्वितीय पारितोषिक 22,222 आणि चषक, ग्रुप ग्रामपंचायत बोरावळे सरपंच माननीय श्री वैभव दिनकर चांदे साहेब 10,000, श्री अजय भजनावले साहेब यांनी 6,000, माजी सैनिक श्री गोपीनाथ बाबाजी फळणे यांनी 2051, श्री सोपान गणपत जाधव माजी सैनिक गाव बोरावळे यांनी 2222, निर्विका नितेश जाधव यांच्याकडून पहिल्या दिवसासाठी नाश्त्याची सोय, सुमित विनायक उतेकर 1111, जितेंद्र पदूजी उतेकर 1111, समीर एकनाथ उतेकर राजा यांच्याकडून पाण्याच्या बाटल्या 15 बॉक्स, कुमार शिवसदेश उतेकर प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर चषक, श्री राजेंद्र नारायण चव्हाण यांनी 1555, युवा उतेकर भावकी तृतीय क्रमांक आणि पारितोषिक 11,111, कुमार राही सूरज आमकर 1111, कुमार देवांश सूरज आमकर यांनी 1111. सर्व देणगीदारांचे ग्रामस्थ मंडळ घागरकोंड यांच्याकडून मी आभारी आहे. धन्यवाद. एक धावफलकावरती पहिला दुसऱ्या चेंडूवरती हा उंच आणि सुंदर अशी कॅच इथं मयूर लाईनमॅन जे स्वयंसेवक आहेत त्यांनी आपापल्या जागेवरती बसायचं आहे. प्रथमेश चांगला फटका, सुंदर क्षेत्ररक्षण देते आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागलं ते प्रथमेशला. संघाच्या धावसंख्येत बस, संघाची धावसंख्या होते 2. केतन खाडे स्ट्राईकला, हलकासा कट केला आणि कुठलीही धाव काढली नाही. निर्धाव चेंडू सनील याचा. संघाची धावसंख्या होते 2, 3 चेंडू 2 धावा. सन्माननीय सचिव युवराजजी दाभेकर यांचंही ते आगमन होत आहे. त्यांचंही शब्द सुमनाने आम्ही सहर्ष स्वागत करतो. युवराज दादा दाभेकर. केतन यांच्या बॅट मधून बघूया झेलची संधी आहे. झेल होतोय का? हो, का नाही होणार झेल. आणि दुसरा गडी माघारी पडण्यात यश आलं ते सनीलला. केतन
आणि 2 गडी माघारी पडण्यात यश आलं. ते सनीलला असोसिएशनचे सचिव सन्माननीय युवराजदादा दाभेकर यांचंही इथे आम्ही सत्कार होत आहे. प्रमोद दादा उतेकर यांच्या शुभ हस्ते यांचा सत्कार होईल. तसेच 4 आणि 5 फेब्रुवारीला सचिव चषक केसर डोंबिवलीच्या मैदानामध्ये आयोजित केला आहे. 29 ला ब्रदर्स चषक, त्यानंतर 4 आणि 5 ला सचिव चषक. नवीन बॅट्समॅन मैदानामध्ये अथर्व. सलामीची जोडी फोडण्यात यश आलं, मात्र सनीलला चांगली गोलंदाजी केली. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करून 2 गडी माघारी पडण्यात यश. आणि अथर्वच्या बॅटमधून आलेला फटका आणि हा येतोय चौकार. शेवटच्या बॉलवर समाधान मानवलं होते. प्रथमेशला संघाच्या धावसंख्येत भर होते. संघाची धावसंख्या धावफलक होतोय 7. 2 गडी माघारी आणि 7 धावा धावफलकावरती धामणदेवी संघाच्या. उलटा चेंडू, परंतु कुठलाही बॅट्स आणि वाईट चेंडू येतोय. वाईटने संघाच्या धावसंख्येत भर होते. संघाची धावसंख्या 8. 8 धावा धावफलकावरती. आता मात्र कमबॅक केलं आणि निर्धाव चेंडूची सांगता. सुमित. आनंदनगर पोलादपूर वर्सेस धामणदेवी. आणि वाईट चेंडू. पुन्हा एका धावेने संघाची धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या होते 9. चांगला फटका आहे तिथे. क्षेत्ररक्षक आहे आणि झेलची संधी होती. झेल धरणीला दान. धावा भेटतायत त्या 2 धावा. 2 धावाने संघाच्या धावसंख्येत भर होते. संघाची धावसंख्या होती 11. 11 धावा धावफलकावरती धामणदेवी संघाच्या. 2 गडी तंबूच्या आश्रयाला परतल्यानंतर 11 धावांवरती धावफलक. दुसरं शतक मार्गस्थ आहे. आणि गडी माघारी. 3रा गडी माघारी पाडण्यात यश आलं ते सुमितला. बॅट्समन जातोय मैदानामध्ये रोहित. रोहित
दुसरं शतक मार्गस्थ आहे. दुसऱ्या शतकातील 4 चेंडू 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. संघाची धावसंख्या स्थिरावले 11 धावांवरती धावफलक. हलकासा कट करून क्षेत्ररक्षण चांगलं झालं तिथे. आणि ही एकेरी धावेने संघाच्या धावसंख्येत 12. आता शेवटचा दुसऱ्या षटकातील चेंडू. पहिल्या षटकात 6 धावा आणि आता 5 एकूण परत 6 टोटल 12. चांगली गोलंदाजी करतायत. पंचांकडे अपील आणि चौथा गडी माघारी पाठवण्यात यश. दोन विकेट आणि दोघांनी 6 धावा दिलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल ती सुमित आणि सनील याची. नवीन बॅट्समन येतोय रोशन आणि गोलंदाज आहेत श्रीकांत. सावित्री नदीच्या एंडकडून गोलंदाजी करतायत श्रीकांत आणि बॅट्समन आहेत रोहित. वाईट नंदू सर आमच्याकडे बोलतायत आणि वाईट चेंडू संघाच्या धावसंख्येत बस. संघाच्या धावसंख्या होते 13. आणि हा येतोय चौकार. ह्या चौकाराने संघाच्या धावसंख्येत नक्कीच भर होईल. पुन्हा वाईट चेंडू. धावसंख्येत भर. धावसंख्या होते 18. 18 धावा धावफलकावरती. 4 गडी माघारी पडण्यात यश आल्यानंतर 18 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचतोय. चांगला फटका आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत परंतु नाही आणि एका धाव्यावरती समाधान. एकोणीस धावा. प्रदीप साळेकर सचिन सरांना भेटा. सचिन उतेकर यांना प्रदीप साळेकर. श्रीकांत गोलंदाजी मार्क करते. पुन्हा वाईट चेंडू. या वाईटने संघाच्या धावसंख्येत नक्कीच भर होईल. 20. दोन चेंडूंचा खेळ झाला. अजून 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. श्रीकांत गोलंदाजी मार्कवरती आहे. चेंडू हवेत आहे. झेल होण्याची संधी आणि हा 5वा गडी माघारी पाडण्यात यश आलं ते पोलादपूर संघाच्या खेळाडूला श्रीकांतला.
अतिशय चांगली गोलंदाजी Disconnected. आणि तेवढ्याच ताकदीचा क्षेत्ररक्षक आनंदनगर पोलादपूर. चेंडू झालेत 3 चेंडू, अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पंचांकडे अपील केलंय, पंच कुठलीही दाद देणार नाही. निर्धाव चेंडूची सांगता. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. तिसरं शतक मार्गस्थ असताना श्रीकांत चांगली गोलंदाजी करतोय मैदानामध्ये. अतिशय जखडून ठेवलं ते धामणदेवीच्या संघाला, कुठलीही मोठे फटके करून देत नाहीयेत. धावसंख्या स्थिरावते ती 20 या धावफलकावरती. आणि हा त्रिपाले चितवतोय तो Paired. मणी. संघाची धावसंख्या 20 झालेली आहे. कारण केतन खाडे आउट झाल्यानंतर संघाला जी गलती लागली हलकसं कट केलं, कुठली धाव काढण्याचा प्रयत्न करत नाही. 3 षटका अखेर संघाची धावसंख्या होते ती 20 आणि गडी बाद झालेत. 6 गडी माघारी पाठवण्यात यश आलं. काय गोलंदाजी केली असेल, अतिशय सुरेख आणि चांगली गोलंदाजी आनंदनगर पोलादपूर संघाची. पहिल्या षटकामध्ये 6, त्यानंतर 6 आणि आता श्रीकांतच्या गोलंदाजीवरती 8, अशा एकूण 20 धावा आणि 6 गडी माघारी. शेवटचा आणि अंतिम शतक घेऊन कोण येतात पाहू आपण मैदानामध्ये. धामणदेवी संघ मात्र आता अडचणीत आहे, कारण 20 धावा धावफलकावरती आहेत आणि नवीन गोलंदाज आहे प्रज्योत. आता मात्र मोठे फटके खेळावं लागेल, कारण की 4 षटकांचा सामना आहे. धावफलक झाला 20. समोर आनंदनगर सारखा पोलादपूर संघ आहे. प्रज्योत नवीन गोलंदाज, शेवटचा आणि अंतिम शतक. वीस धावा धावफलकावरती. प्रज्योतचा पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती प्रहार. तिकडे क्षेत्ररक्षक आहे, झेल घेतोय का? हो, का नाही झेलणार? आणि हा ही गडी माघारी. 7चेंडूवरती यश प्राप्त केलंय. बॅट्समन आहेत आता नंदन. चार धावा संघ. आणि कॅच, खरोखरच कॅच आवडली असेल तर टाळ्या होऊन जातात. काय कॅच मैदानामध्ये.
साधुतेकर तू माईकशी जानू संपर्क वानू जो साधा. कहता है हो, हाही दिल निर्धाव चेंडू है, ऐसा मैं अरे सामे फक्त आजा 4 धावा सामे खर्च केले. पलम सामे 2 विकेट घेतले त्या प्रोजेक्ट आणि शेवटचा चेंडू आहे. हाही उंच चेंडूला बघूया झेल होतोय का आणि नाही. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. 26 धावा धावफलकावरती धामणदेवीच्या आणि 27 धावा बनवायच्या विजयासाठी त्या आनंदनगर पोलादपूर संघाला. 27 धावा बनवायच्या आहेत. प्रेम नगर सा वैभव आणि सनील ही जोडी मैदानामध्ये दाखल होते. 27 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी आनंदनगर पोलादपूर रवी पे आओ संघाला ना महाराज 24/7 आजच्या कस्टमर दिवसभरातील सपोर्ट के सर्वात लिए रोज करून मॅच हाजिर हैं बनावं आपकी लागेल. खातिर. 27 धावा. काय गोलंदाजी करतायत धामणदेवी.
पहिला चेंडूवरती पहिला प्रहार आणि इथे होते चुकी. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि प्रयत्न होतो यशस्वी. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू असताना ही चुकी मैदानामध्ये झाले. एक चेंडू 2 धावा. धाव फलकावरती धामणदेवी. सचिव चषक 4 आणि 5 फेब्रुवारी घेसर डोंबोली येथे होणार आहे. पहिलं पारितोषिक 30,000चं आहे. दुसरं 20,000 आणि तिसरं राईट साईडला जेवण आहे तर तिकडेच जेवण करून घ्या. जेवण करायचं कोण बाकी असेल स्वयंसेवक ग्रामस्थ तर त्यांनी मंडपच्या राईट साईडला जेवणाचं आहे तिकडे जेवण करून घ्यायचं आहे. एक धाव आणि नो अशा 2 धावा. नो फ्री हिटची संधी आहे संघाची. धाव संघाचे धावसंख्येत होते 9. This is your chance to enjoy 2 months of Audible for free. Visit www. सचिव चषक डोंबोली गेसरच्या मैदानात 4 आणि 5 फेब्रुवारी. प्रथम पारितोषिक 30, द्वितीय 20 आणि तृतीय 10 अशी स्पर्धा आपल्या भेटीला येत आहे 4 आणि 5 फेब्रुवारीला. सचिन युवराजदादा दाभेकर यांचं चषक यांची संधी. एक धाव तरी सचिव युवराजदादा दाभेकर हे इथे उपस्थित आहेत. यांचं चषक येत आहे आपल्या भेटीला डोंबोली घेसरच्या मैदानामध्ये 4 आणि 5 फेब्रुवारी. त्याच्या अगोदर 29 जानेवारीला ब्रदर चषक चेंबूर येथे होणार आहे. धावसंख्या 10. अजूनही 17 धावांची गरज आहे. शांत आणि संयमी असं ग्राउंड झालेलं आहे. झाडांची हवा हलकीशी येते. धावफलकावरती धावा लागलेत त्या 10. पहिल्या षटकातील 4 चेंडू 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पंचांकडे अपील केलंय. पंच काय इशारा करतायत बघूया. पिल्त जोरात. दहा धावा धावफलकावरती 1 गडी माघारीपर्यंत यश आले ते मयूरला. नवीन बॅट्समन मैदानामध्ये सचिन. शेवटचा चेंडू आहे पहिल्या षटकातील. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 10.
निर्धाव चेंडू. अठरा बॉल आणि 17 धावा बनवायच्या आहेत त्या आनंदनगर पोलादपूर संघाला. या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो सरई संघासोबत खेळेल. तरी सरई संघाचे कर्णधार आपण तयार राहायचा आहे. या संघाचा म्हणजे जो संघ विजयी होईल तो संघ चरई संघासोबत खेळेल. सर पे मुकुट सजे मुख पे उजाला हाथ धनुष गले में पुष्पमाला हम दास इनके ये सब शतक घेऊन येत आहेत. गोलंदाजी मार्ग होते अनजान आदित्य. हम ये अंतर्यामी शीश झुकाओ राम धुन गाओ आदित्य. बोलो जय विष्णु के अवतारी राम जी की गिरी सवारी राम हम ये अंतर्यामी. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत का तर हो, काय नाही कारण पण नाही, कुठल्याही प्रकारची धाव काढत नाहीत. एका धाव्याने संघाच्या धावसंख्येत भर. संघाचे धावसंख्या होते 11. स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईकला आता आले सचिन. आदित्य गोलंदाजी मार्कवरती. आदित्य सुंदर चेंडू. निर्धाव चेंडू. वाईट चेंडू. वाईटने संघाच्या धावसंख्येत भर होते. संघाचे धावसंख्या होते 12. धावा धावफलकावरती. अजूनही 15 धावा बनवायच्या आहेत त्या आनंदनगर पोलादपूर संघाला. चांगला फटका आहे सचिनच्या बॅटमधून. एक धाव पूर्ण. संघाच्या धावसंख्येत भर. संघाचे धावसंख्या होते 13 धावा धावफलकावरती. मयूर खाडे काहीतरी कानमंत्र देताना आदित्याला शांत आणि संयमी असं वातावरण मैदानामध्ये. चांगला फटका आणि हा येतोय चौकार. सनीलच्या बॅटमधून आलेला चौकार. ह्या चौकाराने संघाच्या धावसंख्येत भरते. संघाचे धावसंख्या होते 17. 10 धावांची गरज आहे ती आनंदनगर पोलादपूर संघाला. निर्धाव चेंडू. बॅक केला आदित्य. अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. धावफलकात धावा लागल्यात त्या 17. ही निर्धाव चेंडू. जर अशाच प्रकारची गोलंदाजी केली तर मॅच मध्ये रंगत येऊ शकते. 2 निर्धाव चेंडू टाकले आदित्याने. दामनदेवी आणि आनंदनगर पोलादपूर.
12 चेंडूमध्ये 10 धावा. 12 चेंडूमध्ये 10 धावा बनवायच्या आहेत. तिसरा शतक घेऊन कोण येतात पाहू आपण. मयूर खाडे कोणावरती जबाबदारी देत आहेत. बारा चेंडू 10 धावा. प्रत्येक डॉट बॉल मैदानामध्ये मॅच मध्ये रंगत आणू शकतो. प्रत्येक डॉट बॉल मैदानामध्ये मॅच मध्ये रंगत निर्माण करेल. सचिन स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला आहे सनील. 12 चेंडू 10 धावा. शतरक्षण सजावला. पंच समांतर हात करतायत. वाईट चेंडू. वाईटने संघाच्या धावसंख्येत भर होते. संघाची धावसंख्या 18. नंदन आता मात्र नंदनने कमबॅक केलं. निर्धाव चेंडू टाकला. प्रत्येक डॉट बॉल मैदानामध्ये मॅच मध्ये रंगत तयार होते. लो स्कोरिंग मॅच आहे परंतु चांगली टफ फाईट होते मैदानामध्ये. चांगला फटका आहे सचिनच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षक तिथं आहे. एका धावेवरती समाधान. संघाच्या धावसंख्येत झाले 19. अजूनही 8 धावा बनवायच्या आहेत. 10 चेंडू 8 धावा. काही सांगू शकत नाही आपण शेवटच्या चेंडूपर्यंत. आणि हा निर्धाव चेंडू नंदन यांचा. मॅच आले 9 चेंडू 8 धावा. 9 चेंडू 8 धावा. मॅच मध्ये रंगत. प्रत्येक डॉट चेंडू मॅच मध्ये रंगत येते. आता मात्र अरे ही निर्धाव चेंडू. पंचांकडे जोरदार अपील करतायत पण पंच कुठल्याही प्रकारची दाद देणार नाहीत. जोरदार अपील केलंय नंदू सरांकडे आणि परंतु कुठलाही हाही निर्धाव चेंडू. काय होतंय मैदानामध्ये काय घडतंय बघा. लो स्कोरिंग मॅच असून सुद्धा ही टफ फाईट. काय गोलंदाजी करतायत नंदन मैदानामध्ये. कोण जिंकणार ही मॅच याच्याकडे सर्वांचं आता लक्ष लागलंय. चांगली गोलंदाजी करतायत नंदन. आणि हाही डॉट चेंडू. कुठे मॅच होती कुठे येऊन टेपली बघा. काय होतंय काय घडतंय काय बिघडतंय मैदानामध्ये. हा क्रिकेटचा खेळ आहे. 7 चेंडू 8 धावा. काय मजा आली रे मैदानामध्ये. 7 चेंडू 8 धावा. नंदन तो चुनो मनी नंदनच्या गोलंदाजीवरती मात्र रंगत तयार झाली मैदानामध्ये. कोण आहे? सनील. आणि हा उंच चेंडू आहे. नंदन स्वतःचा फॉलो कॅच घेणार का नाही. हो का नाही घेणार मी कॅच. आणि चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल ती नंदनची. आणि गडी सनील माघारी पडण्याने यश आलंय. फक्त 2 धावा खर्च केला त्या नंदनने आणि 1 गडी माघारी पाडण्याने यश आलं. आता मॅच मध्ये मात्र खरी रंगत आले.
या चेंडूमध्ये 8 धावा बनवायच्या आहेत. फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट. नवीन बॅट्समन मैदानामध्ये श्रीकांत. आनंद नगर, पोलादपूर आणि धामणदेवी हा सामना मैदानामध्ये. लो स्कोरिंग मॅच, पण शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच रंगताना दिसते मैदानामध्ये. 6 चेंडूमध्ये 8 धावा. आता मात्र प्रत्येक डॉट चेंडू आणि प्रत्येक रन इथे महत्वाची आहे. 2 गडी माघारी पाठवण्यात यश आलं मात्र धामणदेवीच्या संघाला. आणि आता 6 चेंडू 8 धावा. नंदन याची गोलंदाजी खरोखरच संघासाठी फायदेशीर ठरते का? चांगली गोलंदाजी नंदन. शेवटचा गोलंदाज तुकाराम. तुकाराम संतांचं नाव आणि तारणहार बनणार का तुकाराम आपल्या संघासाठी? सहा बॉल 8. आत्ता मात्र प्रेक्षक उभे राहून मॅच बघतायत. मॅच मध्ये रंगत. आणि हा येतोय चौकार आणि 1 धाव. टोटल 5 धावा. कुठे मॅच होती? नंदननी काय गोलंदाजी केली आणि तुकारामनी पहिल्याच चेंडूवरती म्हणताय 5 धावा. गाडी घुंगराची आली तुझ्या पायाची, गाडी घुंगराची आली तुझ्या पायाची. 5 बॉल 2. मॅच रंगत आली होती. तुकारामचा पहिला चेंडू आणि आता दुसऱ्या चेंडूवर 1 धाव. आता मॅच घेऊन बदले 5 बॉल 2. 5 चेंडू 2 धावा. चार चेंडू 2 धावा. 4 चेंडू 2 धावा. मैदानामध्ये 4 चेंडू आणि 2 धावा. तुकाराम गोलंदाजी मार्क वरती आहे आणि स्ट्राईकला आहे श्रीकांत. कुठे मॅच होती, कुठे आली? शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच रंगताना दिसते ती आनंदनगर आणि धामणदेवीची. आणि हा विजयी फटका आणि विजयी संघ होतोय तो आनंदनगर.